चान्स बघितलात आपण, टायमिंग बघितली आपण, फटका बघितलात फलंदाजांचा, पूर्णपणे क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना लगावला लॉंग ऑनच्या वरून षटकार. आणि आता मात्र गोलंदाज चतुर, खेळपट्टीचं सहाय्य ज्याप्रमाणे गोलंदाजांना संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे त्या सहाय्याला साजेशी अशी गोलंदाजी आपल्याला साहिल पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडूंची समाप्ती, धावसंख्या धाव फलकावर 6. आता गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, थांबले, फ्रंट फुटवर गेले, चेंडू पाठवला सीमारेषे बाहेर, पुन्हा एकदा षटकारासाठी आलेला आहे या डावातील दुसरा षटकार डीजे. मात्र 4 चेंडूंमध्येच वसूल केल्या. काय फलंदाजी सुद्धा चाललेली आहे. अजून एक फटका, लेग साइड पूर्णपणे टार्गेट करत असताना यावेळेस डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये वळवलेला आहे पुलचा फटका आणि मिळवलेला आहे षटकार डीजे. साइड कव्हर करत असताना, लेग साइड टार्गेट करत असताना, आणि आता मात्र चांगला खोलवर टप्प्याचा यॉर्कर लाईनचा चेंडू याला खोदून काढण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने जरूर वळवला, परंतु ईशान यांची इथून चांगली फेकी, चांगलं कलेक्शन सुद्धा, परंतु फलंदाज चपळ. 2 धावसंख्या काढून पूर्ण केल्या. या 2 धावसंख्येने पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्रेयस 11 संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 20. मेगा फायनलचा सामना आहे, इम्पॉर्टंट सामना आहे, महत्वाचा सामना आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र सुरुवात काहीशी खळबळजनक झालेली आहे, परंतु श्रेयस 11 संघासाठी अप्रतिम अशी सुरुवात झालेली आहे. ड्रीम स्टार्ट ज्याला म्हटलं जातं. पहिल्याच षटकामध्ये एका प्रमुख गोलंदाजावर, एका इकॉनॉमिकल गोलंदाजावर त्याची इकॉनॉमी बिघडवत असताना केलेला हा प्रहार, करण यांची फलंदाजी सुरुवात चांगली करून दिलेली आहे आपल्या संघाला. आणि आता मात्र आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार, स्वतः आयकॉन खेळाडू हेमंत पाटील राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतील, घेऊन येतील दुसरं षटक. पहिला चेंडू जोरदार पंच केलेला आहे तुषार यांनी, चेंडू पाठवलेला आहे सरळ सरळ सीमारेषेच्या बाहेर, पंच केला आणि मिळवला षटकार डीजे. आता तुषार मात्र काही मागे राहणार नाहीत. करण यांनी चांगले हात आजमावले, आता तुषार सुद्धा. अजून एक चांगला फटका, लॉंग ऑफचं क्षेत्र आहे, परंतु झाडांचा अडथळा पहा, अडथळे किती मात्र त्रास देऊ शकतात फलंदाजांना. कदाचित पूर्ण मैदानावर हा चौकार झाला असता, परंतु फक्त 2 धावेवर समाधान मानावं लागेल. आणि या 2 धावसंख्येने आता मात्र श्रेयस 11 संघाची धावसंख्या धावफलकावर 28. यावेळेस चांगला फटका आहे, फटका गॅप मध्ये आहे, लॉंग ऑनचं क्षेत्र आहे आणि फटका जाईल, पंचांचा इशारा येईल, 1 बाउन्स सीमारेषे बाहेर, चौकार डीजे. एक षटकार, एक चौकार. त्यानंतर मात्र इथे काहीसा खराब संपर्क, एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली 33 वर. 33 धावसंख्या धावफलकावर. लो स्कोरिंग सामने अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिले, परंतु त्या लो स्कोरिंग सामन्यांना मागे पाडून काहीसा हाय स्कोर इथे मात्र 2 षटकांमध्ये उभारला जात आहे श्रेयस 11 संघाच्या माध्यमातून. पाहूया पुन्हा एकदा. करण स्ट्राईकवर आलेले असताना
लॉंग ऑन आणि करण हे नातं मात्र इथे महत्वाचं आहे. हे नातं वारंवार पाहिलेलं आहे. 3 षटकार त्या क्षेत्रामध्ये लगावले. येत आहे करण यांच्या बॅट मधून आणखीन एक कणकणीत षटकार. शेवटचा चेंडू हेलिकॉप्टरचा फटका सरळ दिशेने येईल चौकार. कधी करण कधी तुषार कभी मैं कभी वो फक्त आणि फक्त चौकार षटकारांमध्ये डील करत आहेत डीजे. ती प्लॅनिंग मात्र आता पूर्णपणे बिघडलेली दिसून येत आहे. कारण पहिल्या षटकामध्ये साहिल यांच्यावर काहीशा धावसंख्या खर्च केल्या. त्यानंतर हेमंत पाटील यांनी सुद्धा धावसंख्या खर्च केल्या. अशा रीतीने एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती म्हणजे 43. बरीचशी धावसंख्या लागली कारण आपण बऱ्याचशा सामन्यांमध्ये 40-42 धावसंख्येवर संघांना रोखताना आपण पाहिलं होतं. परंतु हा सामना वेगळा आहे. अंतिम सामना आहे. या संघामध्ये करण आहे, या संघामध्ये नितेश आहे, या संघामध्ये तुषार आहे. सलामीची जोडी मात्र इथे विस्फोट करत आहे. सलामीची जोडी मात्र इथे षटकार चौकारांची आतिषबाजी करत आहे. आणि या आतिषबाजीने 2 षटकांमागे 43 धावसंख्या उभारून आपल्या संघाला मात्र एक भक्कम अशी भरभक्कम सुरुवात करून दिलेली आहे. नवीन गोलंदाज शौकीन लोंढे. इथे मात्र सुरुवात केली जात आहे वाईट बॉलने. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये आणि या अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्येने मात्र धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 वर. शौकीन लोंढे अनुभवी गोलंदाज आहेत, प्रमुख गोलंदाज आहेत आपल्या संघाचे. अनुभव असलेला तो आता इथे मात्र काय फटका होता. परंतु अपुरा मैदान असल्या कारणाने फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. जर पूर्ण मैदान असतं तर मात्र नक्कीच चांगल्या धावा मिळाल्या असत्या या फटक्यावर. परंतु अपुरा मैदान आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 45 वर. 45 धावसंख्या. बरीचशी धावसंख्या फक्त 2 षटकांमध्ये कमावली आणि आता सुरुवात सुद्धा झालेली आहे या 3ऱ्या षटकाची. शौकीन लोंढे. शौकीन यांच्यावर प्रहार चढवलेला आहे. हेमंत पाटील त्या झेलाखाली. सेफ झेल, सेफ हँड्स आणि सफलता क्रमांक 1 प्राप्त होईल द किंग संघाला. तुषार होतील बाद. डीजे. असेल की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं होण्याची कृपा करावी. आपलं आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. ऑफसाईडला पुन्हा एकदा फटका खेळण्यात येतो. तिथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फक्त एका धावेवर सेफ सिंगल, क्विक सिंगल जरूर होती परंतु धोका पत्करण्याची कोणतीही संधी इथे फलंदाजांनी आजमावली नाही. एक धाव मिळाली. एका धावेवर धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली 52 वर. यानंतर मात्र आता निर्धाव चेंडूने होत आहे या षटकाची समाप्ती. एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर श्रेयस 11 संघाची 52. चांगली सुरुवात, विस्फोटक सुरुवात, आतिषबाजीने केलेली सुरुवात.
षटकार चौकारांमध्ये डील करताना आपण पाहिलं होतं. पहिल्या षटकामध्ये साहिल यांच्यावर प्रहार चढवला होता करण यांनी, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तुषार यांनी प्रहार चढवला होता हेमंत पाटील यांच्यावर. दोनही फलंदाजांनी आपले हात आजमावले, दोनही फलंदाजांनी आपले हात खुले केले आणि त्यानंतर मात्र जसा विकेट मिळाला तसे नितेश म्हात्रे आलेले असताना स्क्वेअर लेगच्या दिशेने काय तो फटका खेळला होता. नितेश म्हात्रे यांच्या बॅटिंग मधील सौंदर्य आपल्याला त्या फटक्यावर पाहायला मिळालं. आणि आता गोलंदाजांची नेमणूक केली जात आहे की ज्या गोलंदाजांनी 2 सामन्यांमध्ये 2 महत्त्वाचे फलंदाज बाद करत असताना पूर्णपणे त्या सामन्याला कलाटणी दिली होती. खरं तर जे 2 सामने द किंग्स संघाने जिंकले त्या दोन्ही सामन्यांमध्ये या गोलंदाजाची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. ईशान म्हात्रे पुन्हा एकदा येतील गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू पहा का महत्त्वाची होती या खेळाडूची भूमिका हे दाखवून देत असताना अप्रतिम सुरुवात केली जात आहे निर्धाव चेंडूने. उंच असे गोलंदाज आहेत, चांगली गती सुद्धा प्राप्त करतात, आपल्या गोलंदाजीने चांगलं वळण सुद्धा प्राप्त करत असतात. चेंडूवर आलेला आहे, धावत आहेत क्षेत्ररक्षक परंतु चेंडू पर्यंत काही पोहोचू शकणार नाहीत. एक धाव काढून पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा काढून पूर्ण. प्रभाकर पाटील साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी. आपला आमच्या हेमंत स्मृती मित्र मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आता इथे मात्र झेल घेण्याची संधी होती, झेल घेण्याची संधी जरूर होती परंतु ती संधी झुगारली जात आहे. नितेश म्हात्रे यांना मिळत आहे जीवनदान. नितेश म्हात्रे यांच्या बॅट मधून जर यानंतर धावा आल्या तर त्या नक्कीच महागाच्या पडतील द किंग्स संघासाठी. पाहूया आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती म्हणजे 55. आखूड टप्प्याचा चेंडू त्याला पुश केलेला आहे आणि पाठवलेला आहे. सीमा रेषा पार येईल. करण यांच्या बॅट मधून खणखणीत षटकार. डीजे
आणि झेल मात्र इथे सोडला जात आहे. झेल कोणाचा सोडला जात आहे? करण यांचा. 36 धावसंख्येवर खेळी करत होते, पोहोचले आता 38 धावसंख्येवर. 2 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली 65 वर. इथे मात्र निराश असतील, स्वतःवर निराश असतील, कारण की चेंडू खराब होता, आखूड टप्प्याचा होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅट आधी आले आणि चेंडू काहीसा उशिरा आला, टायमिंग तेवढं चांगलं जुळालं नाही. शेवटचे 2 चेंडू अंतिम सामन्यातील पहिल्या डावातील शेवटचे 2 चेंडू आणि त्यामधील एका चेंडूवर करण यांचं अजून एकदा सौंदर्य पाहायला मिळेल. अजून एक येईल षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 71 वर. स्पर्धेचा उच्चांक सर्वात जास्त धावसंख्या अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये हाफ सेंचुरी पाहिली नव्हती. अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये अर्धशतक पाहिलं नव्हतं. आखूड टप्पा आहे, वाईड लाईनच्या बाहेर आहे. अजूनही संधी आहे करण यांना आपले अर्धशतक पूर्ण करण्याची. 44 धावसंख्येवर खेळी करत आहेत. जर या चेंडूवर षटकार खेचला तर हेमंत स्मृती प्रीमियर लीग 2024 मधील एकुलते एक अर्धशतक पाहायला मिळू शकतं. परंतु कॉमेंटेटर्स कर्ज ज्याला म्हटलं जातं, अपेक्षा होती मोठ्या फटक्याची, परंतु संपर्क झाला नाही. एक धाव मिळाली आणि एका धावसंख्येने होत आहे या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर काहीसा निकाल असा लागलेला आहे की प्रथम फलंदाजी करत असताना श्रेयस 11 संघाने धावसंख्या उभारल्या 73 आणि 74 धावसंख्येचा डोंगर, 74 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान उभं केलेलं आहे, ते म्हणजे द किंग्स संघासमोर. पाहूया या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये कशा प्रकारे 74 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल द किंग्स संघाच्या माध्यमातून. तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती. हेमंत स्मृती मित्रमंडळ आयोजित हेमंत स्मृती प्रीमियर लीग 2024 पर्व 5वे आपण पाहतात. 5व्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना सुरुवात अतिशय अप्रतिम अशी झाली होती. सुंदर असं आयोजन आपण पाहतात. शेतकरी शिक्षण संस्थेचे महाविद्यालय घणसोलीचं हे ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहतात. बऱ्याच वर्षांपासून कोणतीही ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा या मैदानावर आपण पाहिली नव्हती, परंतु हेमंत स्मृती प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक आकर्षक अशी स्पर्धा आपण या मैदानावर पाहतात. स्पर्धा चालू असताना सुरुवात चांगली झाली होती. स्पर्धेमध्ये 2 विजय प्राप्त करत सरळ मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवला होता द किंग्स संघाने. आणि त्यानंतर आता मात्र मेगा फायनल मध्ये सुरुवातीला फ्रंट फूट वर गेलेले आहेत श्रेयस 11 संघ. 73 धावसंख्या उभारल्या, 74 धावसंख्येचं आव्हान उभं केलं, 74 धावसंख्येचं आव्हान प्रस्थापित केलं समोरील द किंग्स संघासमोर. ही स्पर्धा आपण प्रेक्षक लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबवर लाईव्ह पाहतात. त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. ज्या ज्या गुणलेखकांनी आम्हाला इथे सहकार्य केलं त्यांचे सुद्धा आम्ही हार्दिक आभार मानतो. ज्या चमचमत्या ट्रॉफीज इथे आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत त्या ट्रॉफीजसाठी चाललेली ही अंतिम लढत, अंतिम 2 संघांमध्ये चाललेली अंतिम लढत आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये वैयक्तिक पारितोषिके बरीच असतात, परंतु या स्पर्धेमध्ये काहीच वैशिष्ट्य आहे. कारण फायनल मधील 2 संघांना संपूर्ण खेळाडूंना या दोनही संघांतील प्रत्येकी एक कूलर्स इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. तसेच या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी, या स्पर्धेतील मालिकावीरासाठी, या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज साठी पुरस्कृत केलेली आहे ती म्हणजे एक स्पोर्ट्स बायसिकल. कोण ठरेल या स्पोर्ट्स बायसिकलचा मानकरी, कोण बसेल या स्पोर्ट्स बायसिकलवर पाहायला मिळेल आपल्याला थोड्याच वेळात. फक्त 5 षटकांच्या समाप्तीनंतर पाहू शकाल निकाल लागेल कोणता संघ असेल या हेमंत स्मृती प्रीमियर लीग 2024 मधील अंतिम सामन्यातील विजयी. चला वळूयात आपण या सामन्याच्या उत्तरार्धाकडे. गोलंदाज असतील अली, फलंदाज असतील हेमंत पाटील आणि धीरज पाटील. पहिला चेंडू या सामन्याच्या उत्तरार्धातील.
पहिला चेंडू चालवला खूप वर टप्प्याचा मिडॉन क्लिअर करत चेंडू जाईल लॉंग ऑन पर्यंत, परंतु तिथे प्रोटेक्शन उपलब्ध, क्षेत्ररक्षक उपलब्ध. सुरुवात केली जात आहे वैयक्तिक खेळाची तसेच सांघिक खेळाची मिळालेल्या या 1 धावसंख्येने. हेमंत पाटील मोठं नाव आहे, परंतु अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्या बॅटने ती कामगिरी करू शकले नाहीत. आता आवश्यकता आहे, कारण समोर भला मोठा डोंगर आहे धावसंख्येचा. तर दुसरीकडे आपण धीरज पाटील यांना पाहिलं होतं चांगली फलंदाजी करत असताना, आणि ज्या फलंदाजाने आपल्या संघासाठी अजूनपर्यंत सर्वाधिक धावसंख्या उभारल्या होत्या त्या फलंदाजाला इथे मात्र पहिल्याच चेंडूवर दाखवला जात आहे माघारीचा रस्ता. फलंदाज क्रमांक 1 धीरज पाटील होतील बाद. डीजे
आता मात्र इथे हवेमध्ये उंच उंच उडवलेला आहे एका आयकॉन खेळाडूने खेळलेला फटका आणि त्या फटक्यावर झेल घेतला जात आहे दुसऱ्या आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून. नितेश म्हात्रे झेल प्राप्त करतील हेमंत पाटील यांचा आणि माघारी परतवतील त्यांना डीजे. आणि नेमका त्याच ठिकाणी तो चेंडू जावा, नेमका क्षेत्ररक्षक असावे नितेश म्हात्रे. एका कठीण ठिकाणी एका सेफ क्षेत्ररक्षकाची योजना केली होती स्वतः कर्णधारांनी. झेल प्राप्त केला, माघारी परतवलं हेमंत पाटील यांना. विकेट महत्वाची होती, ती विकेट मिळवली गोलंदाज समीर यांनी. ईशान म्हात्रे डाव्या हाताचे फलंदाज येथील स्ट्रायकिंग एंडवर हेमंत पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी निर्धाव चेंडू. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. प्रेक्षकांना विनंती असेल की आपण मैदानाच्या बाहेरून जावे. प्रेक्षकांना विनंती असेल की मैदानाच्या बाहेरून जावे आपण. इथे क्षेत्ररक्षकांकडून काहीशी गफलत होत आहे. ईशान म्हात्रे यांना मिळेल आपल्या बॅट मधून एक कणकणीत असा चौकार आणि या चौकाराने होईल दुसऱ्या षटकाची समाप्ती. एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर असतील त्या म्हणजे 23. धावसंख्या धावफलकावर. आता आवश्यकता असेल येणाऱ्या 18 चेंडूंमागे 51 धावसंख्येची. आव्हान मोठं आहे. 2 युवा फलंदाजी मार्कवर आहेत. एकीकडे असतील साहिल पाटील तर दुसरीकडे असतील ईशान म्हात्रे. दोन्ही फलंदाज चांगले ओळखीचे आहेत. दोन्ही फलंदाजांना एकमेकांचा गेम माहीत आहे. परंतु गेम कसाही असो आता मात्र गेम करावा लागेल विस्फोटक पद्धतीचा. आता मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल कारण आवश्यकता आहे येणाऱ्या 18 चेंडूंमागे 51 धावसंख्येची. गोलंदाज असतील रवी. गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, पुन्हा एकदा मिस हिट. परंतु त्या झाडाचा वारंवार सहारा, त्या झाडाचा वारंवार आधार मिळत आहे साहिल पाटील यांना. आपण जर पाहिलं तर कदाचित दुसरा फटका असेल त्या झाडावर. 2 धावा मिळाल्या आणि 2 धावसंख्येने समीकरणामध्ये होईल बदल. आता आवश्यकता असेल 17 चेंडूंमागे 49 धावसंख्येची. 17 चेंडू 49 धावसंख्येची आवश्यकता. हेमंत पाटील बाद झाले, धीरज पाटील बाद झाले. 2 प्रमुख फलंदाजांनी मात्र मोठी धावसंख्या उभारायची होती, लवकर बाद झाले. परंतु आता साहिल पाटील यांचा पहा फटका लगावलेला आहे परंतु जाईल सरळ नितेश म्हात्रे यांच्या हातामध्ये. फटका चांगला होता, संपर्क चांगला होता परंतु ताकद काहीशी अपुरी पडली. फलंदाज साहिल पाटील होतील बाद. डीजे. जे पूर्णपणे महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये ते यावेळेस मात्र जात आहे श्रेयस 11 संघाच्या बाजूने कारण फटका चांगला होता. हवेची कमतरता आपण पाहतात, वातावरणामध्ये थंड वातावरण झालेलं आहे आणि या वातावरणामध्ये मात्र ज्या फटक्यावर 6 धावा प्राप्त झाल्या असत्या त्या फटक्याला मात्र कन्व्हर्ट करता आलं नाही षटकारामध्ये. झेल गेला नितेश म्हात्रे यांच्या हातामध्ये आणि या सामन्यातील मात्र दुसरा झेल प्राप्त केला नितेश म्हात्रे यांनी. ईशान यांचा फटका चांगला आहे आणि पंचांचा इशारा येईल की फक्त 1 धाव. मैदानाची मर्यादा महागात पडत आहे. मैदानाच्या मर्यादेचा मात्र इथे काहीसा फायदा उचलता येत नाही फलंदाजांना. 1 धाव मिळाली, एका धावेवर समाधान मानावं लागलं. इथे मात्र स्वतःच्या चुकीने माघारी जावं लागेल कारण फटका मिस झाल्यानंतर क्रीज मध्ये राहू शकले नाहीत. बाद झाले स्टंपिंगच्या स्वरूपात ईशान म्हात्रे.
शेवटचं षटक सोलापूरची भिंत राम साळुंखे यांनी टाकण्याचा इथे आग्रह केला जातोय. तर नितेश म्हात्रे आणि तुषार शिंदे शेवटचं षटक हे लतिकेश पाटील यांचा आग्रह आहे की सोलापूरची भिंत राम जगन्नाथ साळुंखे यांनी टाकावी. आणि तुषार शिंदे पण खुश आहेत, त्यांना माहिती आहे कारण फिरकीचा जादूगर आहे रामा. आणि बघू शकता हेलिकॉप्टर जागेवरच फिरलाय. सहा बॉल 45 रामा जगन्नाथ साळुंखे मॅन विथ अ गोल्डन हार्ट. रामायण सुवर्ण संधी प्रत्येक डॉट बॉलला 200 रुपये लतिकेश पाटील यांच्याकडून. रामायण सुवर्ण संधी डॉट बॉलला 200 रुपयाची नोंद घ्यायची आहे. आहे 6 बॉल 42. 6 बॉल 42 रामाचा पेस बघू शकता. 6 बॉल 41 नो बॉल. मला वाटतं आता याच्यानंतर खरा बॉल टाकला तर रामायण घरी पाठवण्यात येईल. तुषार शिंदे यांचे हावभाव कळवत आहेत. 6 बॉल 40 आणि वाईड बॉल. 6 बॉल 39. रामा 185 देश तुम्हाला लाईव्ह पाहतायत. सहा बॉल 39 पुन्हा एकदा रामा जगन्नाथ साळुंखे. पुन्हा एकदा वाईट बॉल आणि रामा बोलतोय आम्ही हाव कोहली. आता 6 बॉल 38 रामा बोलतोय बस झालं परत कधीतरी. 6 बॉल 38 फ्री हिट आहे. 6 बॉल 38 रामा बोलतोय. वीरेंद्र पाटील सर यांचं इथे आगमन होत आहे उर्फ रानू सर. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत आणि त्यांचा सत्कार त्यांचेच जीवलग मित्र स्टडी सेंटरचे प्रोप्रायटर विकास पोंडेकर करतील. 6 बॉल 38 पुन्हा एकदा रामा जगन्नाथ साळुंखे. रनअप बघू शकता तुम्ही. व्हॉट अ बॉल रामा सेलिब्रेशन होऊ द्या. रामा सेलिब्रेशन होऊ द्या. बघू शकता ज्याप्रमाणे बॉल घेतला सर्व प्रेक्षक जागेवर उभे राहिले. 5 बॉल 38 फिरकीची जादू बघितली तुम्ही. एकाच ऍक्शन मध्ये इनकट आउटकट एकाच टप्प्यावर. पुन्हा एकदा 5 बॉल 38. आता मात्र हँडलला बॉल. हा स्पीड आहे त्यांचा. चांगले पेसनी बॉल टाकतात. 4 बॉल 38. चार बॉल 38. आता मात्र बघू शकता इनकट फेकलाय ग्रिप मध्ये. हा बॉलर बाहेर नाही गेला पाहिजे. 4 बॉल 37 पुन्हा एकदा. रामा क्रिकेटची बॉलिंग करायची गोलाफेकची बॉलिंग नाही. 4 बॉल 36. रामा यानंतर तुम्ही जर एक्स्ट्रा दिला तर तुम्हाला एचपीएल मधून बॅन करण्यात येईल याची नोंद घ्या. 4 बॉल 36 रामा याच्यानंतर एक्स्ट्रा रन दिली तर तुम्हाला एचपीएल मधून बॅन करण्यात येईल. जसं ऐकलं बघू शकता पुन्हा एकदा हँडलला बॉल. स्ट्राइक एंड वरती येतोय मॅन फ्रॉम अलिबाग. ज्याप्रमाणे उस्मान पटेल कृष्णा सातपुते क्रिकेटमध्ये ओपनला खेळतात हा पोकरमध्ये ओपनला खेळतो. 3 बॉल 36 बॉल बघू शकता तुम्ही.
चेंडू 35 धावा. रन जोरात बॅट फिरवलेली. फिरकीचा जादूगर मिस्टर साळुंखे. 2 बॉल 35. पुन्हा एकदा दोन चेंडू 34. आता मात्र 2 चेंडू 33 धावा. असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. HPL 2024 विजेता संघ श्रेयस 11 डीजे.